मराठीचा आता निवडणुका आल्या 4-5 महिन्यावर, म्हणून मराठीचा पुरका यानं आला. अरे आम्ही मराठीसाठी काय, आम्ही कोण आहोत? त्या व्यासपीठावर बसलेले कोण? सगळेच मराठी आहेत ना. पण आमच्या मोतीबाई जेवढं चांगला मराठी बोलेल तेवढे हे तरी मराठी बोलतील का? ह्यांची पोरं इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये आणि सांगणार मराठीच्या गोष्टी. आम्ही जेव्हा सांगतो ते आमची पोरं पण मराठी माध्यमात त्या ठिकाणी शिकत असतात. अजून घोडा मैदान लांब आहे. मी जेव्हा निवडणुकीत भाषण करेल त्यावेळेला त्यांचं मराठीचं सोंग ढोंग अक्षरशः मी उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि मी काय मला माहित आहे, मी त्या घरात ना आलोय त्यामुळे मला दोन्ही घरं नीट माहित आहेत. करणी कथनी काय आहे हेही मला माहित आहे. परंतु आता हे खूप लवकर होईल. निवडणूक आपली येते, खूप दारूगोळा आपण चांगला भरून ठेवलेला आहे. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला ना. पियुषभाईंनी आपल्या त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला ना. मराठी भाषा भवन आपलं उभं राहते. परत देवेंद्रजींनी अनेकदा सांगितलं, आपल्या वर्णीच्या मेळाव्यात सांगितलं, कुणाचा बाप त्याचा आजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, हे देवेंद्रजींनी सांगितलं की नाही. पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. ते कसं पाऊस आला की ते वेळोक डरावणारा समजायचा पाऊस आला, तसं निवडणुका जवळ आल्या. कोणी काय मुंबई तोडत मिळत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्या पाकिस्तानात आलेत काय? आमचे आशिष शेलार अध्यक्ष ते कुठून आले? बांगलादेश मधून आलेत काय? रवी चव्हाण आमच्या कोकणातले आहेत मराठी, ते प्रदेश अध्यक्ष कुठून आले? अरे आमचे योगेश सागर गुजराती बोलतात, मराठी बोलतात, ते जरा कोणी बोलून दाखवा त्यांच्यासारखं. आपला आमचा मनोज कोटक असेल, संजय उपाध्याय, त्यांच्यावर मराठीत बोलून बघा. सगळे या मातीशी एकरूप झाले. परंतु आपल्या आता काहीच हाताला लागत नाही. आपलं सगळं उजाड राजकीय माळ झालेला आहे. आता काहीतरी आपल्याला भावनिक इश्यू काढून काय करता येते का असा शेवटचा प्रयत्न दुर्दैवानं सुरू आहे. अशा वेळेला आपण अलर्ट असलं पाहिजे. आपल्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की होय, या ठिकाणी मराठीसाठी आम्ही तेवढ्या ताकदीनं आहोत, परंतु इतर भाषिकांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान करण्याची संस्कृती ही महाराष्ट्राची आणि मराठीची.